नमस्कार सखींनो, आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण मटार कसे साठवून ठेवायचे वर्षभरासाठी ते पाहणार आहोत. त्यासाठी मी मटाराच्या शेंगा आणून त्यातले बी काढून घेतलेले. जवळजवळ 2 किलो मटारचे बी आहे. तर एका पातेल्यामध्ये गरम पाणी उकळू दिले आणि त्यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेतली. त्यानंतर त्यामध्ये हे मटाराचे बी टाकून घेतले. जवळजवळ 10 मिनटासाठी उकळत्या पाण्यामध्ये ठेवले, व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यानंतर आपण एका कटोरीमध्ये बर्फाचे पाणी घेऊया आणि त्यामध्ये थोडे बर्फाचे खडे टाकून घेऊ. हे मटाराच्या वरती जे बारीक बारीक आलेले बिया आहेत ते आपण काढून टाकायचे, जेणेकरून आपले मटर खराब होणार नाही स्टोअर केल्यानंतर. मग हे बर्फाच्या पाण्यामध्ये मी हे मटर काढून जवळजवळ 10 ते 15 मिनटं ठेवून टाकलेले, जोपर्यंत ते मटर पूर्ण थंड होत नाही. आणि त्यानंतर एका गाळणीमध्ये काढून त्यातील पूर्ण पाणी नितळेपर्यंत सुकू दिले आहे. आणि पूर्ण पाणी सुकल्यानंतर आपण ते आता एअरटाईट कंटेनरमध्ये आणि कॅरीबॅगमध्ये भरून ठेवणार आहोत. तर हे बघा, माझ्याकडे हा डब्बा होता, त्यामध्ये मी भरून ठेवले. बाकीचे माझ्याकडे झिपलॉक बॅग नसल्यामुळे मी हे घरगुतीच आपल्या कॅरीबॅग घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ठेवून दिलेले आहेत. आणि माझ्याकडे झिपलॉक नसल्यामुळे मी त्याला आपले दिव्यावरतीच गरम करून त्याला पूर्ण एअरटाईट करून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे एअरटाईट करून आपण वर्षभरासाठी हे मटर स्टोअर करू शकतो. कारण आमच्या धाराशिवमध्ये वर्षभरासाठी काही अशी हिरवे वाटाणे मिळत नाही, त्यासाठी आम्हाला हे स्टोअर करून ठेवावं लागतात. आणि पाहिजे तेव्हा आपण पावभाजी वगैरे करताना, आलू मटर करताना आपण याचा उपयोग करू शकतो. तर ही आयडिया तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली? आता हे आपण फ्रीझरमध्ये ठेवून देऊ आणि पाहिजे तेव्हा आपण उपयोगाला आणू शकतो. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली? सगळ्यांना आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, हिरवेगार असे वाटाणे वर्षभरासाठी आपण स्टोअर करू शकतो. धन्यवाद सगळ्यांनो.